नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लहान आकारात किंवा परसातील कुक्कुटपालन करणारे पशुपालक नैसर्गिक पद्धतीने अंड्यांची उबवण करतात. चांगल्या, मजबूत आणि निरोगी पिल्लांसाठी आपल्याला काही नियम पाळण्याची गरज असते. कोणते आहेत हे नियम पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. पहिले आहे अंड्यांची योग्य निवड. अंड्यांची निवड करताना चांगल्या रोगमुक्त कोंबडींची सफल अंडी निवडायची आहेत. त्यांचं वजन प्रत्येकी 50 ते 60 ग्रॅम इतकं असावं. तसंच उबवण्यासाठी ठेवायची अंडी एकसारखी आणि स्वच्छ असावीत. अंड्याचं तर झालं, पण अंडी उबवायला आपल्याला लागते कोंबडी. त्यामुळे दुसरा नियम आहे कोंबडीची निवड. कोंबडी निवडताना सहसा खुडूक कोंबडी निवडावी. खुडूक कोंबडी म्हणजे ठराविक अंडी घालून थांबलेली कोंबडी. कारण अशी कोंबडी जास्त हिंडत नाही आणि ती पंख घट्ट आवळून बसून राहते. तिची निवड करताना ती सशक्त आणि रोगमुक्त आहे ना, तिच्या शरीरावर पिसवा, गोचीड नाहीत ना याची खात्री करावी. कारण रोगट कोंबडीपासून रोगट पिल्ले जन्माला येण्याची शक्यता असते. अशा कोंबडीच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असतं. तिच्या खाद्यांमध्ये जीवनसत्व आणि पॅन्टोनेथिक ॲसिड, बायोटीन, मॅग्नेज अशी खनिजं भरपूर प्रमाणात असली पाहिजेत. अंडी आणि कोंबड्यांची निवड झाली. त्यानंतर आता पाहूयात तिसरा नियम, ते म्हणजे अंडी उबवताना घ्यायची काळजी. पहिले तर अंडी उबवण्यासाठी खुडूक कोंबडीला खोक्यामध्ये किंवा वेताच्या सारवलेल्या टोपलीमध्ये ठेवायचंय. खोक्यात किंवा टोपलीत उसाचं पाचट, मऊ वाळलेलं गवत भरपूर अंतरायचंय आणि मध्यभागी खोलगट करून त्यामध्ये अंडी ठेवायची आहेत आणि या जागेला कुत्र्या मांजरांपासून संरक्षण मिळेल अशी व्यवस्था करायची आहे. आता ही अंडी ठेवताना अंड्याच्या आकारानुसार अंड्यांची संख्या ठरवायची आहे. जसं देशी अंडी 15 ते 18 तर विलायती अंडी 10 ते 12 ठेवायची आहेत. यापेक्षा जास्त अंडी ठेवली तर त्यांना ऊब मिळणार नाही आणि ती खराब होतील. सगळं नियोजन करून जेव्हा आपण कोंबडी अंडी उबवायला ठेवतो तेव्हा आपल्याला तिची सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्याचा नियम काय आहे ते समजून घेऊयात. खुडूक कोंबडीच्या आहाराची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण अंडी उबवण्यासाठी बसलेली कोंबडी अंडी सोडून उठत नाही. त्यामुळे तिचं खाद्य, पाणी ठराविक वेळेला म्हणजे शक्यतो सकाळी जेव्हा उबदार वातावरण असतं किंवा दिवस मावळण्याच्या पूर्वी संध्याकाळी द्यायचंय. पण कोंबडी बाहेर सोडल्यावर खोक्यातील अंडी उघडी ठेवायची नाहीयेत. त्यामुळे अंड्यांमधला उबदारपणा निघून जातो आणि अचानक होणाऱ्या बदलांमुळे अंडी खराब होण्याची शक्यता असते. म्हणून खोक्यातील गवत त्या अंड्यांवरती टाकायचंय. अंड्यांची उबवण चालू असताना अधूनमधून त्यांची तपासणी करणं गरजेचं असतं. जसं घाण झालेली अंडी गरम पाण्याने पुसून घ्यायची आहेत, पण त्यांचं तापमान कमी होऊ द्यायचं नाहीये. अधूनमधून बॅटरीच्या साह्याने अंड्यांची तपासणी करून घ्यायची आहे. 5व्या दिवशी अशी तपासणी केल्यावर रक्तवाहिन्या दिसायला लागतात. अशा अंड्यांमध्ये जीव वाढत असतो. या उलट खराब अंड्यांमध्ये पिवळा बलक आणि पांढरा भाग दिसतो. अशी अंडी काढून टाकायची आहेत. साधारणपणे 20 ते 21 दिवस झाल्यानंतर अंड्यांचं कवच फोडून पिल्लं बाहेर पडतात. हे झालं अंडी उबवण्याचं. पण अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्यावर त्यांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जन्मलेल्या पिल्लाला 24 तासांपर्यंत अन्न पाण्याची गरज नसते. सगळी पिल्लं अंड्याच्या कवचातून बाहेर पडल्यावर पिल्लांसह कोंबडी मोकळी सोडायची आहे. जन्मलेल्या पिल्लांना घेऊन कोंबडी बाहेर पडते, हिंडू फिरू लागते. पिल्लांना ती दाणे टिपायला, पाणी प्यायला शिकवते आणि त्यांचं रक्षणही करते. पिल्लं साधारणपणे 8 आठवड्यांची झाल्यावर ते स्वतःचं रक्षण करू शकतात. अशा प्रकारे खुडूक कोंबड्यांखाली अंडी उबवून पिल्लं तयार करणं कमी खर्चाचं आहे. पण एका वेळी एका खुडूक कोंबडीखाली कमी अंडी उबवता येतात. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने याचा फार उपयोग होत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.